100 रुपयाचं सोनं खरेदी करायची माझी लायकी नव्हती, परंतु आज मी 1,20,000चं सोनं केलं धनत्रयोदशीच्या दिवशी. असं मी कोणतं काम करते तर चला बोलूया. हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. तर तुम्हाला माहिती आहे मी गावी आलेली आहे. सगळ्यात अगोदर ना कामाला बाई लावलेली आहे, गहू वाळवलेले आहेत, त्याच्यानंतर कपडे वॉश केले, स्वयंपाक केलेला आहे आणि त्या बाईला जेवण दिलेलं आहे. तिला कामात मदत केली, कारण कामाला बाई सांगली याचा अर्थ हा नाही आहे की सर्व तीच करणार. गॅस शेगडी खूप खराब झाली होती, ती क्लीन केली आणि धनत्रयोदशीच्या निमित्त पोहोचलो सोनाराच्या दुकानात. ह्या 2 अंगठ्या बघितल्या, परंतु याच्यातली एकच डिसाईड केलेली आहे जी स्वराच्या हातात आहे. तर जे अफिलिएट मार्केटिंगचं मी काम करते, मिशो, अमेझॉन, फ्लिपकार्ट, त्याच्यामुळे माझे प्रत्येक स्वप्न पूर्ण होत आहे की आज मी माझ्या मुलीसाठी चेन, माझ्यासाठी अंगठी, छोटे छोटे टॉप्स, जोडवे आणि एक चांदीची अंगठी बनवलेली आहे. त्या दिवशी भाव 13,000 होता. तर आम्ही टोटली समजा 7 ग्रॅमची अंगठी आणि 3 ग्रॅमची हे, तर असं 1,20,000चं सोनं बनवलं. 1,555चा स्वरासाठी ड्रेस केला आणि एवढी सारी शॉपिंग करून आम्ही ओपनिंगला गेलो. गुरु गजानन पंक रेस्टॉरंट अकोट येथे उघडलेलं आहे. तिथं मस्तपैकी पावभाजी घेतली आणि स्वरा खूप आनंदी होते, कारण तिला आज गोल्डची चेन भेटली. घरी आल्यानंतर आमच्या लक्ष्मीच्या गळ्यात ती आम्ही टाकलेली आहे आणि हीच माझी खरीखुरी लक्ष्मी आहे, जी लक्ष्मीने स्वतः माझ्या हातात दिलेली आहे. आणि खरंच माझी मुलं माझ्यासोबत आहे, हीच माझी खरी संपत्ती आहे. व्हिडिओ आवडल्यास